नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री आहे. आणखी एका हॉरर कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या कथेचं नाव आहे चिंचेचं झाड आणि ही कथा आहे शंकरची. तर शंकर हा पाटलाकडे शेतगडी म्हणून कामाला होता. पण एक दिवस त्याला काम करता करता रात्री खूप वेळ झाला आणि तो मग घरी जासाठी निघाला. आता रस्त्यामध्ये घरी येताना त्याच्यासोबत काय काय घडलं हे सगळं काही सविस्तरपणे ह्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो, या आपण हॉरर कथेला सुरुवात करू. अंगावर उबदार घोंगडं ओढून शंकर घराच्या दिशेने निघाला होता. रानातून जाताना स्वतःला गार वाऱ्यापासून वाचवण्यासाठी घोंगडीचाच काय तो त्याला आधार होता. गुगड्यापर्यंत घातलेल्या धोत्रामुळे शंकर याच्या पायांना वातावरणातील गारवा अधिकच जाणवत होता. हवेच्या नुसत्या स्पर्शाने त्याच्या गाठरलेल्या शरीरावर सरसरून काटा येत होता. घोंगडं कानावरून ओढून त्याने कमरेपर्यंत अंग झाकून घेतलं होतं आणि वेगाने घराकडे चालत होता. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांततेचं साम्राज्य निर्माण झालं होतं. रानातून गेलेल्या छोट्याच्या रस्त्यावरून चालताना शंकरच्या पायातल्या जोड्याच्या आवाजामुळे त्या शांततेचा किंचित भंग होत होता. शंकर तसा तिशीतला तरुण, उंचीने लहान आणि सडसडीत अंगाचा. गावातल्या पाटलाने शेतगडी म्हणून त्याला काही दिवसापूर्वीच कामाला ठेवले होते. अंगाने फारसा दणकट नसला तरी शेतातील कामामध्ये तो चांगला चपळ होता. पाटलाचा माळा गावापासून बऱ्याच अंतरावर होता. रोज सूर्य मावळण्याच्या अगोदर शंकर गाव गाठीत असे. पण आज त्याला थोडा उशीरच झाला होता. बगलेत खुरपं आणि अंगावर घोंगडं पांघरून शंकर घाईघाईने गावाच्या दिशेने चालत होता. च्या मायला, आज जरा उशीरच झाला. अंधार व्हायच्या अगोदर गावाकडे निघालो असतो तर बरं झालं असतं. माझी वाट बघून बघून माईने स्वतःच म्हैस पिडली असेल, असं थोडं चिडतच शंकर स्वतःच्या मनाशी बोलत समोरील वाट तुडवत चालला होता. शेतातून उशिरा निघाल्यामुळे आणि अशा थंडीत सापडल्यामुळे तो भलताच वैतागला होता. काही अंतर पार केल्यावर शेतातील पाऊलवाट संपून हमरस्ता लागणार होता. त्याला लवकरात लवकर हमरस्ता गाठायचा होता. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याचे पाय अडखडले. त्याची चालण्याची गती किंचित मंदावली. हमरस्त्याचा विचार मनात येताच त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. असं काय होतं त्या हमरस्त्यावर? तर त्याला त्याच्या मायचे ते शब्द आठवले. शंकर्या, पाटलाच्या मळ्यात काम करतेस खरं, पण रात्री अपरात्री तिकडं जायचं नाही. चांदणं पडायच्या अगोदरच गावाकडे यायचं बरं बिगी बिगी. तिथं हमरस्त्याच्या वळणावर चिंचेचं भलं मोठं झाड आहे. त्या झाडावर अमावस्याच्या रात्री भूत येऊन बसत्यात. कळतंय ना? शंकरला त्याच्या माईने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. आकाशामध्ये चांदण्याचा सडा पडला होता, पण चंद्र कुठेच दिसत नव्हता. तसंच शंकरच्या लगेच लक्षात आलं की आज तर अमावस्याची रात्र. तसाच तो थोडा घाबरलाच. तसा शंकर हा फारसा भित्रा नसला तरी त्या परिसरातील वातावरणामुळे त्याची पाचावरण धारण बसली होती. आता काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. रात्रभर अशा भयान गारव्यात रानात थांबणंही शक्य नव्हतं आणि अमावस्येची रात्र असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची पण भीती वाटत होती. काही काळ तो तसाच एका जागी उभा राहिला आणि विचार करू लागला. विचार करताना त्याचं लक्ष सहज त्याच्या गळ्यात असलेल्या मारुतीच्या माळेकडे गेलं. आता हा मारुती रायाच काय ते माझं रक्षण करेल असा विचार करून त्याने ठाम निश्चयाने पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. काही काळ तो असाच चालत राहिला आणि थोड्या वेळाने त्याला तो हमरस्ता दिसू लागला. तो रस्ता फारसा रुंद नसला तरी बैलगाडी सहज जाईल असा तो रस्ता वळण घेत गावात जात होता. शंकर त्या रस्त्याने पुढे चालू लागला. काही अंतरावर एका नागमोडी वळणावर रस्त्याच्या उजव्या दिशेला ते चिंचेचं खूप जुनं झाड होतं. एव्हाना शंकर त्या वळणाच्या जवळ आला, पण नकळत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पुढे जाण्यास त्याचे पाय अडखडत होते, पण तो आपली नजर पूर्णपणे समोरच्या त्या वळणावर रोखून धीम्या गतीने पाऊल टाकत होता. ते चिंचेचं झाड अजून त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलेलं नव्हतं. 15-20 पावलं पुढे जाताच ते चिंचेचं भले मोठं झाड त्याला दिसलं आणि तिथे चालू असलेला प्रकार पाहून त्याची दातकडीच बसली. कारण त्या झाडाखाली त्याला 3 आकृत्या अमावस्याच्या अंधारात पण स्पष्ट दिसत होत्या. पांढरा सदरा आणि धोतर परिधान केलेले ती तिघे त्याला सुरुवातीला भूतसमान भासले, पण लगेच त्याच्या लक्षात आलं की एवढ्या अंधारा रात्री पण ही माणसंच मला स्पष्ट दिसली. याचं कारण त्यांच्या समोर पेटत असलेली शेकोटी. शेकोटी म्हणजे आग आलीच.
आणि भूतप्रेत आगीला घाबरतात हे शंकरने अनेक जाणत्या मंडळीकडून ऐकलेलं होतं. त्या शेकोटीचा प्रकाश शंकरच्या डोक्यात पडला आणि त्याची खात्री झाली की ते तिघे भूत नसून मनुष्यच आहेत. दबक्या पावलाने आणि सावधगिरीने शंकर त्यांच्या दिशेने चालू लागला. 10 पाऊल चालून तो त्यांच्या जवळ गेला आणि 5 हात अंतर ठेवून उभा राहिला. पण तो काहीच बोलला नाही. शेकोटीकडे एकटक पाहणाऱ्या त्या तिघांचे शंकरकडे लक्षच नव्हतं. म्हणून शंकर घोंगडं सावरीत म्हणाला, रामराम पाहुणं. शंकरच्या आवाजाने सुद्धा त्यांची तंद्री मोडली नाही. शंकरच्या रामरामला उत्तर न देता ते तिघे एकटक शेकोटीकडे पाहत होते. यामुळे शंकर परत म्हणाला, पाहुणं, तुम्ही या गावचे तर दिसत नाही. इतक्या रातच्याला अशा गारव्यात इथं काय करताय? शंकरच्या बोलण्याने यावेळेस ते कदाचित भानावर आले. त्यातील एकाने स्मित हास्य करत एक नजर शंकरवर टाकली आणि शेजारी पडलेलं गवत शेकोटीत टाकत तो म्हणाला, पाहुणं, आम्ही वाटसुरू आहो. इथनं अजून 5 कोसावर आमचं गाव आहे. रात्र चांगलीच झाली आहे आणि अजून बरंच अंतर कापायचं आहे आमासनी. गारव्यानं अंग नुसतं थंडगार पडलंय बघा. तेव्हा थोडं हातपाय शेकावं म्हणलं. अंगात थोडी तरतरी आली की पुढची वाट लवकर कापता येईल. असं पण मंडळी, आता लय वेळ झाले बघा. एवढ्या राज्याला कुठं जाते तेवढा लांब? त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही समजे माझ्या घरी चला. आज रातच्याला माझ्या इथंच मुक्काम करा आणि सकाळच्या रामपारी निघा तुमच्या गावाला. आपल्या नावाप्रमाणे स्वभाव असणारा भोळा शंकर बोलून गेला. त्याच्या या बोलण्यावर हसत समोरचा इसम म्हणाला, पाहुणं, आम्हाला जरा महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे आजच गावाकडं जावं लागेल बघा. त्यावर शंकर फार काही बोलला नाही. तो त्यांच्या आणखीन जवळ गेला आणि दबक्या आवाजात म्हणाला, मी काय म्हणतो, तुम्ही जास्त वेळ इथं थांबू नका. ही जागा बरी नाही. शंकरच्या या काळजीपूर्वक उपदेशाकडे विशेष लक्ष न देता त्यातला एक माणूस म्हणाला, तुम्ही लईच उशिरा निघलाय गावाकडं. थंडीत चांगलेच गाठरलेले दिसतात. एक काम करा, थोडा वेळ आमच्यासोबत बसा. हातपाय शेकून मग जावा गावाकडं. पण शंकरच्या मनात त्या जागेवर जास्त वेळ थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण वातावरणातला गारवा एवढा वाढला होता की शेकोटीचा मोह त्याला आवरता आलाच नाही. त्या इसमाच्या बोलण्यावर मान हलवीत शंकर खाली बसला आणि अंगावरील घोंगडं आणि बगलेत असलेलं खुरप शेजारी ठेवून तो अग्नीपुढे आपले दोन्ही हात समोर करून शेकू लागला. पण त्या आगीमुळे त्याला विशेष काही ऊब जाणवत नव्हती. पाहुणं, गारवा एवढा पडलाय की शेकोटीची ऊब पण जाणवत नाही बघा. तेवढ्याच समोरून एक व्यक्ती उठून उभा राहिला आणि कमीजाच्या खिशात हात घालून त्याने एक बटवा बाहेर काढला. आता समद्यांसाठी पान बनवतो म्हणजे जरा तोंडाला चवी येईल, असं म्हणत त्या इस्माने पानावर चुना लावण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या खिशातून आडकित्या काढून सुपारी कातरली. कातरलेली सुपारी पानावर टाकून त्याने सगळ्यांना खायला दिली. पान तोंडात टाकून थोडा वेळ खाताच शंकरला अचानक गारवा नाहीसा झाल्यासारखे जाणवले. जणू शरीराच्या नसांमधून वीज वाहत आहे. पान खाताच शंकर म्हणाला, अहो, हे तर लईच विचित्र पान आहे. सगळ्या अंगात कशी तरतरीच आली बघा. शंकरच्या समोर तो पानाचा बटवा धरत तो व्यक्ती म्हणाला, ह्यो बटवा राहू द्या तुमच्या जवळ. चांगले ताजे पान हाय याच्यात. नाकारार्थी मान हलवीत शंकर म्हणाला, अहो पाहुणं, कशाला उगाच. राहू दे तुमचा बटवा तुमच्याजवळ. तुम्हासनी अजून पुढं लागेल की पान खायला. ठेवा हो, आमच्याकडं आहेत अजून पानं, असं म्हणत त्या व्यक्तीने बटवा शंकरच्या पुढे ठेवला. शंकरने तो बटवा उचलला, पण त्याला सतत जाणीव होत होती की आपण चिंचेच्या झाडाखाली आहोत. बटवा खिशात ठेवत शंकरने शेजारी ठेवलेली घोंगडं परत अंगावर पांघरली आणि निघण्याच्या उद्देशाने म्हणाला, चांगलाच उशीर झालाय बघा आता. तेव्हा निघतोय म्या. तुम्ही पण जास्त वेळ इथं थांबू नका. परत भेटू. राम राम, असं म्हणत शंकर उठला आणि गावाकडे चालू लागला. 10 पावले चालल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याने खुरपं घेतलंच नाही. खुरपं घेण्यासाठी तो परत वळला आणि समोरील दृश्य पाहून थक्क झाला. त्याच्या सर्व अंगाला दरदरून घाम फुटला. हृदयाचे ठोके एवढे प्रचंड वाढले की जणू आता काडीच फुटून जाईल. त्याच्या पायातील सर्व त्राणच गेला. त्याच्या शरीरात कंप निर्माण झाला. ज्या ठिकाणी काही सेकंदापूर्वी तो बसला होता तिथे आता काहीच नव्हतं. अगदी अल्प कालावधीतच ते सगळं तिथून गायब झालं होतं. ते तिघे, ती शेकोटी वगैरे काही तिथे नव्हतं. शेकोटीची राख किंवा धूर पण नव्हता. सर्वत्र किरकोळ अंधार पसरला होता आणि त्या अंधारात ते चिंचेचं झाड भयानक भासत होतं. शंकरचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण एखाद्या स्वप्नात आहोत असं त्याला वाटू लागलं आणि तेवढ्यात झाडावर काहीतरी चमकत आहे असा भास शंकरला जाणवला. त्याने डोळे वर करून झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं.
तिथे लाल हिरे चमकावेत असे 6 लालबुंद डोळे चमकत होते. ते डोळे त्याच्याकडेच रोखून पाहत होते. त्या डोळ्यांकडे पाहत असताना अचानक झाडांच्या फांद्या हलू लागल्या आणि शंकरच्या पोटात भीतीचा गोळा असा आला की त्याची शुद्ध हरपली आणि तो तिथेच बेहोश होऊन कोसळला. शंकर्या, अरे शंकर्या, कोणाच्या तरी हाकेने शंकरला जाग आली. समोर मळ्यात काम करणारे 2 गडी उभे होते. शंकर पाटलाच्या मळ्यात एका बाजेवर झोपला होता. त्याचे सर्व शरीर जड झाले आहे असे त्याला वाटत होते. डोळे उघडल्यावर त्याला काही सुचले नाही आणि थोड्याच वेळात त्याच्या ध्यानात आले की आपण पाटलाच्या मळ्यात आहोत. शंकर्या, रातच्या असल्या गारव्यात इथं झोपलास होय र? गडी म्हणाला. म्या इथं कसं? शंकर म्हणाला. ते आता तुलाच माहीत बघ. म्हातारी कालपासून बेजार आहे आणि तू इथं पडलाय. जा आधी घराकडं जाऊन या. उठ. हा जातो, घराकडे जातो, असं म्हणून शंकर उठून घराकडे निघाला. शंकर जड पावलांनी घराकडे जात होता आणि रात्री आपण स्वप्न पाहिले असेल असे स्वतःलाच समजावत होता. थोडा वेळ चालल्यावर तो त्या झाडाच्या जवळ आला आणि त्याचं लक्ष झाडाखाली पडलेल्या खुरप्याकडे गेलं. हे खुरपं तर माझंच, असं तो स्वतःशीच म्हणाला. म्हणजे काल आपण भूतासोबत बसलो होतो, बोललो होतो, त्यांच्यासोबत पान खाल्लं. त्याच्या डोक्यामध्ये असे अनेक विचारचक्र सुरू झाले. रात्री घडलेली सर्व घटना तो आठवू लागला. पानाची आठवण येताच त्याने आपल्या खिशात हात घातला. खिशातून त्याने हळूच बटवा बाहेर काढला. बटवा हातात येताच त्याची खात्री पटली की काल आपण जे काही पाहिलं होतं ते खरं होतं. त्याने एकदा चिंचेच्या त्या झाडावर नजर टाकली. हवेच्या झोकाने चिंचा डुलत होत्या, पण रात्रीसारखी भीती तिथे मुळीच वाटत नव्हती. आपण भूत पाहिले आणि तरी जिवंत आहोत या कुतूहलाने त्याने चुना लावून पान बनवलं आणि पान तोंडात टाकत बिगी गावाच्या दिशेने निघाला. हा प्रसंग घडून 6 महिने झाले, पण शंकर अजून त्याच पाटलाच्या मळ्यात काम करतो. पण रात्रीच्या वेळी तो कधीच त्या वाटेने जात नाही. 6 महिन्यानंतर पण बटव्यातील पानं संपले नाहीत. बटव्यात हात घातला की हिरवीगार ताजी पानं हातात येतात. पण कधीच न संपणाऱ्या बटव्याकडे पाहून शंकरला नेहमी वाटतं, पानाच्या ऐवजी ह्या पैशांचा बटवा असता तर किती बाकं झालं असतं. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने ह्या कथेचा शेवट झाला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर ह्या कथेला एक लाईक नक्की करा. चला तर भेटू आपण अशाच एका नवीन हॉरर कथेमध्ये. नमस्कार.